नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त अशी गावरान पद्धतीने पारंपरिक तांदळाची घावणं। तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले। हे रेशनचे तांदूळ धुवून मी दळून आणलेले आहेत। धुवून वाळवून दळून आणलेत, मस्त बारीक पीठ दळून आणले। तेल लागणार आहे आपल्याला, पाणी आणि थोडंसं मीठ। बोल घेतलाय, ह्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊया। तांदळाचं पीठ कसं उधळतो, यात टाकते थोडंसं मीठ चवीनुसार आणि पाणी। अशा पद्धतीने हे पीठ मी घेतलंय। अजूनही थोडं पाणी लागेल आपल्याला। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे। पातळ, थोडंसं घट्ट असं पातळ एकदम असं आपल्याला घावणं किंवा धिरडं टाकता आलं पाहिजे तव्यावर। असं छान आता पीठ आपलं तयार झाले बघा मस्त। इकडं तवा तापायला ठेवलेला आहे मी। तव्याला आपण छान ह्या कांद्याच्या साह्याने तेल लावून घेऊ सगळीकडनं। मस्त असं आपलं हे घावण टाकून घेऊया। आता ह्याच्यावर आपण एक ताट टाकून देऊया। थोडंसं कढईने मी तेल सोडते, अगदी किंचित आणि ह्याच्यावर झाकण टाकून घेऊया। 1-2 मिनटं ह्याच्यावर आपण झाकण टाकतोय। तर झाले, झाकण काढतोय आता मी। आपल्याला झाकण काढल्या कधीच हे घावण पलटी मारायचं नाही। तर 1 मिनटं थांबायचं आपण। असं मस्त आता आपलं हे घावण तयार झाले बघा। अशा पद्धतीने मी हे घावण तयार केले। घडी मारून घेते। परत एकदा मी इथं तेल लावून घेते आता। आपण जितकं पीठ असं पातळ टाकू थोड्या जाळी छान पडते ह्याला। एक 2 मिनटं परत झाकण टाकून घेते ह्याच्यावर। 2 मिनटं झालेत, आता झाकण काढून घेते। मस्त आपलं हे पण घावण तयार झाले। आता ह्याला मी इथंच पलटी मारते। खूप छान अशी जाळीदार बघा घावणं तयार झालीत। त्यापासून ही घावणं मी तयार केलीत, सोबत चटणी आहे। खूप छान जाळी पण खूप छान पडली आपल्या घावणांना। अगदी 5 ते 10 मिनिटातच आपला हा नाश्ता तयार होतो। तर तुम्ही पण अशा पद्धतीने रेशनच्या तांदळापासून घावणं बनवा। चांगली वाटल्यास तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।